प्रत्येक घरातील अन्नदेला माझा नमस्कार। आज आपण करणार आहे मुळ्याचे खमंग आणि खुसखुशीत असे पराठे। चला तर लवकर रेसिपीला आपण सुरुवात करूया। मी इथे एक मोठ्या आकाराचा मुळा घेतला आहे। आता आपण हा किसून घेणार आहे। आता मी जी किसणी वापरत आहे त्या किसणीला तीनही बाजू आहेत, म्हणजे जाडसर, मध्यम आणि बारीक आकाराचे। आता मी इथे मध्यम आकाराच्या किसणीने किसून घेणार आहे, कारण आपण मुळा खूप जाडसर किसला तर तो पराठा लाटताना एकजीव होऊन तो व्यवस्थित लाटला जात नाही, तो सर्व बाजूने असा फुटतो। म्हणून आपण इथे मध्यम आकाराच्या किसणीने आता किसणार आहोत। हे बघा, असा मध्यमसर किस इथे व्यवस्थित निघालेला आहे। मुळा किसत असताना मला त्याचा उग्र असा वास आला, त्यामुळे मी पुढे एक ट्रिक वापरणार आहे, जेणेकरून पराठ्याला उग्र वास येऊ नये। वास आला की मुले किंवा मोठे पराठा खाण्याचा कंटाळा करतात, त्यामुळे मी पुढे ही ट्रिक वापरणार आहे। चला बघूया। आता हा किस मी करून घेतल्यानंतर तो एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे। या भांड्यामध्ये काढल्यानंतर मी याचा वास कमी करण्यासाठी त्यात थोडेसे पाणी घालून घेतले व अर्धा चमचा मीठ मी त्यात ॲड करणार आहे। त्यामुळे आपल्या मुळ्याचा वास काही प्रमाणात कमी होईल। मी 2 ते 3 मिनिटं त्यामध्ये मुळा राहू दिल्यानंतर तो हलक्या हाताने चोळून धुतला। आता त्यातील सर्व पाणी व्यवस्थित काढून घेणार आहे। मुळ्याला जर वास नसेल किंवा तो कोवळा असेल तर आपल्याला पाणी घालून तो धुवून घेण्याची गरज नाही। आपण मुळ्याचा केस धुवून घेणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। आता मी फोडणीसाठी एक कढई घेतली, त्यामध्ये 1 चमचा तेल घातले। तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये मोहरी व जिऱ्याची फोडणी घालून घेतली। गरम तेलामध्येच हळद व लाल तिखटही घातले। ते तेलामध्ये 1 ते 2 मिनिट परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण मुळ्याचा किस घालून घेणार आहे। आपण तिखट घालत असताना आपल्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात घालू शकतो। आता हा मुळ्याचा किस व्यवस्थित एकदा 1 ते 2 मिनिट परतून घेऊया। परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण मीठ व अर्धी छोटी वाटी असे पाणी घालून एक वाफ घेणार आहे। आता याला 3 ते 4 मिनिट झाकण ठेवून आपण व्यवस्थित वाफ घेणार आहे, म्हणजे भाजी शिजल्यासारखी। इथे आपल्याला पूर्ण भाजी शिजवून घेण्याची गरज नाही, कारण आपण पराठा लाटत असताना त्याच्यात काही प्रमाणात भाजी शिजली जाते। आता आपण पीठ मळून घेणार आहे। त्यासाठी या आकाराच्या चमच्याने मी साधारण 4 चमचे गव्हाचे पीठ घेतले। त्यामध्ये छोट्या आकाराच्या चमच्याने 2 चमचे असे बेसन पीठ घेतले। तुम्ही तुमच्या आवडीनुसार बेसन पीठ कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता। या पिठामध्येच मी आता हळद व लाल तिखट टाकून घेणार आहे। बेसन पिठाचा वापर केल्यामुळे मी त्यामध्ये साधारण चिमूटभर हिंग व मीठ घालून घेतले। इथे मी ओवा पण घातला, पण मी व्हिडिओमध्ये दाखवू शकले नाही। साधारण 1 वाटी कोथिंबीर जास्त प्रमाणात घालूया, ती खायला खूप जास्त छान लागते। व आपण शिजवून घेतलेली भाजी मिक्स करून घेणार आहे। लगेच पाणी न घालता आपण हे आधी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आपल्याला जर गरज वाटत असेल तर आपण गरजेनुसार नंतर पाणी घालू शकतो। इथे मी साधारण इतके पाणी घालून मी पीठ मळून घेतले आहे। पीठ मळत असताना आपण चपातीसाठी जसा उंडा लाटतो, जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नाही, अशाच प्रमाणात आपण लाटणार आहे। आता मी याला वरून तेलाचा हात लावला नाही, कारण आपण भाजी शिजवत असताना तेल वापरले होते। फक्त मी उंडा ज्या कढईमध्ये आपण भाजी केली त्यातच एकदा पुन्हा फिरवून आता एक उंडा घेऊन आपण चपातीप्रमाणे लाटून घेणार आहे। इथे मी घडीच्या चपातीप्रमाणेच लाटून घेणार आहे। आपण ज्यावेळी कणिक मळत असतो त्यावेळी मीठ व मिरचीचे प्रमाण व्यवस्थित घ्यायचे आहे, कारण आपण भाजी शिजताना ते वापरलेले असते। घडीचा पराठा लाटल्यास तो जास्त खुसखुशीत होतो, म्हणून मी इथे घडीचा लाटत आहे। आपण घडी करत असताना तेलाचा किंवा तुपाचा वापर करू शकतो। आता पराठा मी सर्व बाजूने व्यवस्थित एकसारखा असा लाटून घेतला आहे। खूप जाडसर व खूप पातळीने असा लाटला। त्यानंतर मी ऑलरेडी तवा तापण्यासाठी ठेवला होता, त्यावर मी आधी थोडेसे तूप लावून घेतले, मग मी पराठा भाजण्यासाठी टाकणार आहे। आता हा पराठा टाकल्याच्या नंतर गॅसच्या फुल फ्लेमवर मी याला दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घेणार आहे। पराठा भाजत असताना मी इथे तुपाचा वापर केला,
तसं तुम्ही याला तेलाचाही वापर करू शकता किंवा बटरही वापरू शकता. तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास माझ्या अन्नदा पाककृती या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. या पराठ्यासोबत मी जी शेजवान चटणी सर्व केली आहे त्याची रेसिपी मी पुढील व्हिडिओमध्ये टाकणार आहे. हे बघा, आपला हा पराठा खाण्यासाठी रेडी झालेला आहे. एकदम मस्त खुसखुशीत दिसतोय.